ओके, दिस इज लेक्चर 5 ऑफ ग्रुप थिअरी. याच्यामध्ये ना आता याच्या अगोदर आपण वेगवेगळ्या सिमेट्रीज बघितल्या. आपण प्लेन ऑफ ॲक्सिस पास केला, आपण पास केला, बरोबर ना. त्यानंतर आपण प्लेन पास केला, त्यानंतर आपण बघितलं याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे का अँड सो ऑन. तर ना या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की एखादा मोलेक्यूल जर माझ्याकडे दिला तर त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सिमेट्रीज प्रेझेंट आहेत हे मला एका वर्डमध्ये सांगायचं झालं तर त्या वर्डला आपण काय बोलणार, पॉईंट ग्रुप बोलणार, बरोबर आहे. सो त्याच्याबद्दल आपण काय करणार, डिटेल स्टडी शिकणार आहोत. सो सगळ्यात पहिलं काही रिव्हिजन क्वेश्चन की जर हा क्वेश्चन दिला मी बी याच्याकडे पण इथे पण एक OH आहे, इथे पण एक OH आहे आणि इथे पण एक OH आहे, तर अशा मोलेक्युलची सिमेट्री काय प्रेझेंट असेल तर आपण ही गोष्ट शिकलो आहे की जरी मी सेंटरमधून ॲक्सिस पास केला तरी OHची पोझिशन डिरेक्शन काय होते, चेंज होते. त्यामुळे याच्यामध्ये कोणताही ॲक्सिस प्रेझेंट नाही, कोणताही प्लेन प्रेझेंट नाही, बरोबर आहे. सिमिलरली जो नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये मी काय करणार, फ्रॉम सेंटरमधून काय करू शकते, C2 पास करू शकते, बरोबर. जो की सेंटरमधून नसेल, जो कसा असेल प्लेन वरती असणार आहे आणि C2 पास करू शकते, ज्याच्यामुळे वरचा क्लोरीन ह्या बाजूच्या क्लोरीनला काय करू शकतो, रिफ्लेक्ट करू शकतो. सिमिलरली सेम प्लेन जर मी पास केला तर हा प्लेन काय करेल, या बाजूच्या बेन्झिन स्ट्रक्चरला या बाजूच्या बेन्झिन स्ट्रक्चरसोबत काय करतो, एक्झॅक्टली रिफ्लेक्ट करतो. त्यामुळे प्रिन्सिपल ॲक्सिस कंटेनिंग प्लेन असल्यामुळे हा काय आहे, सिग्मा व्ही प्लेन प्रेझेंट आहे. सिमिलरली या स्ट्रक्चरच्या बाबत पण सेम गोष्ट आहे की याच्यामधून मी काय करू शकते, C2 पास करू शकते. फ्रॉम सेंटर नाही तर प्लेनमधून C2 पास केला तर तो काय करतो, ह्या पूर्ण मोलेक्युलला रोटेट करतो आणि तोच जर मी प्लेन पास केला तर तो प्लेन काय करणार आहे, इकडच्या मोलेक्युल्सना इकडच्या मोलेक्युलसोबत रिफ्लेक्ट करणार. म्हणून याच्यामध्ये प्रिन्सिपल ॲक्सिस C2 आणि प्लेन ऑफ सिमेट्री कोणती प्रेझेंट आहे, सिग्मा व्ही प्रेझेंट आहे. ठीक आहे. नाव काही मोलेक्युल्स आहेत ज्यांच्याबद्दल लर्निंग आहे थोडंसं की जसं आपण इथेनच्या बाबत वगैरे गोष्टी लर्न केल्या होत्या त्या पद्धतीने की जे टेट्राहायड्रल स्ट्रक्चर असतात. टेट्राहायड्रल म्हणजे काय, जसं मिथेन आहे, मिथेन टेट्राहायड्रल आहे आपल्याला माहिती आहे. तर याच्यामधून ना अमोनियासारखा C3 पास होतो की समजा मी H1 आणि Cमधून जर एक C3 फ्रॉम सेंटरमधून C3 पास केला तर तो C3 पास करू शकतो, म्हणजे 120 रोटेशन तर करूच शकतो. बट याच्यामध्ये ट्विस्ट एवढंच आहे, अमोनियामध्ये काय होतं, अमोनियामध्ये फक्त एकच C3 पास होऊ शकत होता. बट टेट्राहायड्रल स्ट्रक्चरमध्ये काय आहे, याच्या टोटल 4 C3 पास होऊ शकतात. कोणते कोणते की मी सगळ्यात अगोदर H1 आणि Cमधून पास केला, त्यानंतर मी जर H2ला इथे काउंट केलं तर H2 आणि Cमधून मी काय केला, एक ॲक्सिस पास केला. त्यानंतर H3ला जर मी H1च्या जागी ठेवलं तर त्याच्यातून एक ॲक्सिस पास करू शकते. आणि फोर्थ म्हणजे H4ला जर मी H1च्या जागी ठेवलं तर त्याच्यातून मी एक ॲक्सिस पास करू शकते. सो जे टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे जस्ट लाईक मिथेन किंवा CCl4 पण याचं एक एक्झाम्पल आहे. CCl4 पण याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे की CCl4 किंवा मिथेन अशा मोलेक्युल्समध्ये काय आहे, ॲक्च्युली 4 C3 प्रेझेंट असतात. आणि सिमिलरली याच्यामध्ये 3 C2 सुद्धा प्रेझेंट असतात. नेक्स्ट पेजवरती दिलेलं आहे की याच्यामध्ये 3 C2 पण प्रेझेंट आहेत, 3 इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ सिमेट्री पण प्रेझेंट आहेत आणि 6 सिग्मा डी प्लेनसुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. सो ही गोष्ट थोडी लर्न करण्यासारखी आहे. नेक्स्ट पेज जसं या पार्टमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की याच्यामध्ये 3 C2 सुद्धा प्रेझेंट आहेत. कोणते कोणते, H1C आणि H2मधून पास होणारा एक ॲक्सिस, त्यानंतर H2C आणि H3मधून पास होणारा एक ॲक्सिस आणि C4C आणि H3मधून पास होणारा एक ॲक्सिस. सो हे 3 C2 याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. याच्यामध्ये C4 प्रेझेंट नाही आहे बट S6 प्रेझेंट आहे. म्हणजे जर मी C4 पास केला आणि मग त्यातून प्लेन पास केलं, जसं मी आता इथून C4 पास केला तर मला इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर मिळत नाही. पण जर मी त्याच्यामधून बरोबर एक्झॅक्टली इथे काय केला, प्लेन पास केला तर हा प्लेन मला काय करतं, इक्विव्हॅलेंट स्ट्रक्चर देतं, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये जरी C4 प्रेझेंट नसेल तरी याच्यामध्ये S4 इज प्रेझेंट, बरोबर आहे. सो ओव्हरऑल समरी काय आहे या मोलेक्युलची, ओव्हरऑल समरी काय टेट्राहायड्रलची की याच्यामध्ये 4 C3 आहेत, 3 C2 प्रेझेंट आहेत, 3 S4 प्रेझेंट आहेत आणि 6 सिग्मा डीज याच्यामध्ये काय आहेत, प्रेझेंट आहेत. नाव नेक्स्ट मोलेक्युल इज, आता कोणत्याही मोलेक्युलची जर सिमेट्री आपण बघितली तर त्या मोलेक्युलमध्ये आपण बघतो की याच्यामध्ये CN म्हणजे कोणते ॲक्सिस प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये आपण बघतो सिग्मा म्हणजेच कोणता प्लेन प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये इम्प्रॉपर ॲक्सिस ऑफ सिमेट्री S2, S3, S4, S5 काय प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये आपण बघतो की
सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजेच इन्व्हर्जन प्रेझेंट आहे का आणि आयडेंटिटी प्रेझेंट आहे का. तर ह्या सगळ्या 5 एलिमेंट्सना जर आपण कलेक्टिव्हली स्टडी केला किंवा कलेक्टिव्हली त्यांना एका वर्डमध्ये लिहायचं झालं तर त्याला काय बोललं जातं, पॉईंट ग्रुप. आता हा जो पॉईंट ग्रुप आहे ना, याला डिटेल ह्या टेबलच्या बेसिसवरती आपण फाइंड करूच शकतो. बट एक इझिएस्ट ट्रिक सांगायची झाली तर बघा, इझिएस्ट ट्रिक काय आहे की 3 लेटर लिहायचे आहेत आपल्याला. इथे आपल्याला डी लिहायचं आहे, इथे आपल्याला प्रिन्सिपल ॲक्सिस लिहायची आहे आणि इथे आपल्याला कोणता प्लेन पास होतो ते लिहायचं आहे. बरोबर आहे. आता प्रिन्सिपल ॲक्सिस 2 असू शकते, 3 असू शकते, 4 असू शकते, 5 असू शकते, 6 असू शकते. आणि प्लेन कोणता असू शकतो, सिग्मा व्ही असू शकतो, सिग्मा एच असू शकतो किंवा सिग्मा डी प्रेझेंट असू शकतो. बरोबर आहे. आणि याच सिक्वेन्सने की जर एखाद्या मोलेक्युलमध्ये सिग्मा व्ही पण प्रेझेंट आहे, सिग्मा एच पण प्रेझेंट आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय लिहिणार, एच लिहिणार. या सिग्माच्या जागी काय लिहिणार, सिग्मा एच लिहिणार आहोत. सो बस हे तीन नावं लिहायची आहेत. तुम्हाला जो मगाशी दाखवलेला हा जो टेबल आहे, हा टेबल लर्न करायची तशी टेक्निकली गरज नाही आहे. काही मोलेक्युल्स आहेत ज्यांच्यासाठी या टेबलचा खूप चांगला वापर आहे. बट आता ह्याच्यानंतरचे एवढे सगळे जे एक्झाम्पल आहेत ते फक्त ह्या 3 लेटर्सच्या बेसिसवरती आपण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. आता सी आणि डी कसं डिफाईन करणार बघा. सी किंवा डी कधी लिहितो, जर माझी जी प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याला परपेंडिक्युलर जर C2 प्रेझेंट असेल तर काय प्रेझेंट आहे, डी लिहिणार आपण. आणि जर प्रिन्सिपल ॲक्सिसच्या परपेंडिक्युलर C2 प्रेझेंट नाही आहे तर आपण काय लिहिणार, सी लिहिणार. कसं लिहायचं आपण आत्ता बघूयात. चलो, सो नेक्स्ट फर्स्ट एक्झाम्पल. इथून आता फक्त एक्झाम्पल्स चालू होणार आहेत. सगळ्यात पहिलं CO2 कसं आहे, लिनियर स्ट्रक्चर आहे. लिनियर स्ट्रक्चर म्हणजे काय, याच्यातून प्रिन्सिपल ॲक्सिस कोणता पास होतो, याच्यातून लिनियर ॲक्सिस कोणता पास होतो, हा पास होतो. बरोबर ना, की ऑक्सिजन, कार्बन आणि कार्बन आणि ऑक्सिजनमधून एक ॲक्सिस पास होतो. आता हा ॲक्सिस कसा आहे, कितीने रोटेट केलं, इन्फिनिटीने रोटेट केलं तरी आपल्याला सेमच मोलेक्युल मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला एक तर कळलं की याच्यामध्ये प्रिन्सिपल ॲक्सिस काय, इन्फिनिटी प्रेझेंट आहे. नाव याच्यामध्ये जर मी बरोबर इथून जर एक C2 पास केला तर तो ह्या ऑक्सिजनला काय करतो आहे, रिफ्लेक्ट करतो आहे. याचाच अर्थ माझ्या प्रिन्सिपल ॲक्सिसला परपेंडिक्युलर काय आहे, एक C2 प्रेझेंट आहे. प्रिन्सिपल ॲक्सिसला परपेंडिक्युलर C2 इज प्रेझेंट. मग जर तो प्रेझेंट असेल तर आपण वर्ड काय वापरतो, डी. सो आपल्याला 3 पैकी 2 लेटर तर मिळाले, डी इन्फिनिटी. आता कोणता प्लेन पास होतो, मी काय केलं, याच्यामध्ये एक प्लेन पास केलेला आहे. तो जर तुम्ही नोटीस केला तर हा जो प्लेन आहे तो आपल्या प्रिन्सिपल ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे. जर माझा प्रिन्सिपल ॲक्सिस असा आहे तर माझा प्लेन कसा आहे, त्याला परपेंडिक्युलर आहे. मग परपेंडिक्युलर प्लेन म्हणजे काय, सिग्मा एच. बरोबर ना. मग आपल्याला 3 लेटर्स मिळाले. याच्यामध्ये डी प्रेझेंट आहे कारण परपेंडिक्युलर C2 प्रेझेंट आहे. त्यानंतर जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे तो इन्फिनिटी आहे आणि जो प्लेन आहे तो कसा आहे, एच आहे, सिग्मा एच आहे. त्यामुळे याचा पॉईंट ग्रुप काय झाला, डी सिग्मा एच. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे प्रॉब्लेम्स काय करायचे, सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. जसं आता हे एक्झाम्पल सेकंड आहे. एक्झाम्पल सेकंडमध्ये पण सेम जसं कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं तसंच, की नायट्रोजनच्या सेंटरमधून एक C इन्फिनिटी जातो. त्यानंतर त्याच्यामधून एक C2 पास होऊ शकतो जो ह्या ऑक्सिजन आणि ऑक्सिजनला काय करतो आहे, रिफ्लेक्ट करतो आहे. म्हणजे याच्यात C2 परपेंडिक्युलर C2 प्रेझेंट आहे. परपेंडिक्युलर C2 प्रेझेंट म्हणजे डी आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस इन्फिनिटी आहे. आणि सेम जर मी प्लेन पास केला तर तो काय करतो आहे, प्लेन कसा आहे, परपेंडिक्युलर. त्यामुळे सिग्मा एच प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये डी सिग्मा एच प्रेझेंट आहे. बरोबर आहे. सो तुम्हाला तसं तर त्या टेबलची गरज नाही आहे, पण काही मोलेक्युलसाठी तुम्हाला त्याची गरज पडणार आहे. आता या जर मोलेक्युल नेक्स्ट NO2 मोलेक्युलमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर प्रिन्सिपल ॲक्सिस आपली क्रॉस आहे. बरोबर आहे. जी क्रॉस आहे तिला जर आपण रोटेट केलं तर आपल्याला सेम मोलेक्युल, जर मोलेक्युल लिनियर असेल तर त्याच्यामध्ये इन्फिनिटी ॲक्सिस ऑफ सिमेट्री प्रेझेंट असते. बरोबर आहे. त्यामुळे याच्यामध्ये ॲक्सिस ऑफ सिमेट्री इन्फिनिटी आहे. पण मी याला परपेंडिक्युलर जर C2 पास केला तर तो काय रोटेट करतो आहे का, नाही करत. म्हणजे याच्यामध्ये परपेंडिक्युलर C2 प्रेझेंट आहे का, नाही. मग जर नाही म्हणजे इथे डी येईल का, नाही. मग इथे काय येणार, सी. मग सी इन्फिनिटी. आणि तिसरा वर्ड काय होता, प्लेनसाठीचा. मग प्लेन कसा प्रेझेंट आहे, प्लेन पण काय प्रेझेंट आहे बघा. जर माझा हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, बरोबर आहे, तर मी काय केलं, त्यालाच जर मी इथेच प्लेन काढला, बरोबर आहे, ते ॲक्च्युली याच्यामध्ये NO2 मध्ये C इन्फिनिटी
व्ही प्रेझेंट असायला पाहिजे, म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिस कंटेनिंग प्लेन आहे ना, त्यामुळे याच्यामध्ये सी इन्फिनिटी व्ही इज प्रेझेंट. सिमिलरली एक्झाम्पल 4 जर बघितलं वॉटर मोलेक्युल, तर वॉटर मोलेक्युलमध्ये आपल्याला माहिती आहे की त्याचा प्रिन्सिपल ॲक्सिस C2 प्रेझेंट असतो, बट या C2ला कोणताच परपेंडिक्युलर ॲक्सिस नाही, त्यामुळे डेफिनेटली याच्यामध्ये सी प्रेझेंट असणार, डी प्रेझेंट नसणार आहे, बरोबर आहे. सिमिलरली याच्यामध्ये प्रिन्सिपल ॲक्सिस काय आहे 2 आहे, आणि याच्यामध्ये सेम त्याच प्रिन्सिपल ॲक्सिस कंटेनिंग आपण प्लेन पण पास करतो, त्यामुळे C2V. त्यामुळे बघा वॉटरसाठीचा पॉईंट ग्रुप काय C2V, ठीक आहे. C2V, C2V इज प्रेझेंट, बरोबर आहे, इझी आहे. देन नेक्स्ट इज टेट्राहेड्रल. जो टेट्राहेड्रल मिथेन आहे ना, त्याच्याबद्दलचा पॉईंट ग्रुप आणि जिओमेट्री इज द सेम, ठीक आहे. CH4मध्ये जिओमेट्री पण काय टेट्राहेड्रल आणि पॉईंट ग्रुप पण काय टेट्राहेड्रल. इट इज नॉट ऑलवेज द केस की जर त्यांची जिओमेट्री टेट्राहेड्रल असेल तर त्याचा पॉईंट ग्रुप पण टेट्राहेड्रल असेल, असं पॉसिबल नाही आहे. फक्त CH4च्या केसमध्ये हे घडतं आहे की त्याची जिओमेट्री पण टेट्राहेड्रल आहे आणि त्याचा पॉईंट ग्रुप पण काय आहे टेट्राहेड्रलच आहे, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 6. आता एक्झाम्पल 6 BF3 आहे. BF3 आपल्याला माहिती आहे, याच्यातून प्रिन्सिपल ॲक्सिस काय C3 जो सेंटरमधून जातो, त्यानंतर त्याला परपेंडिक्युलर C2s पण प्रेझेंट आहेत, म्हणजे डेफिनेटली C2 जर याला परपेंडिक्युलर आहे तर आपण काय वर्ड वापरणार, डी वापरणार. प्रिन्सिपल ॲक्सिस काय आपला 3 आहे, आणि याच्याच जो आपला फ्रॉम सेंटरमधून जो आपला ॲक्सिस जातो आहे त्यालाच आपण कंटेनिंग प्लेन आपण ड्रॉ करतो आहे. सिमिलरली जर आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस काढला तर तो सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट आहे. मग अशीच मी सांगितलं होतं, जर सिग्मा व्ही पण प्रेझेंट असेल आणि सिग्मा एच पण प्रेझेंट असेल तर आपण प्रायोरिटी कोणाला देतो, सिग्मा एचला, आणि त्याच्यामुळे ह्याचा पॉईंट ग्रुप काय बनणार, पहिले तर डी बनणार. डी का, कारण की परपेंडिक्युलर C2 प्रेझेंट आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ॲक्सिस काय 3, आणि याच्यामध्ये कोणता प्लेन प्रेझेंट आहे तर सिग्मा एच प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे याचा पॉईंट ग्रुप काय बनला, D3H पॉईंट ग्रुप बनला, बरोबर आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन इज अमोनिया. अमोनियामध्ये आपल्याला माहिती आहे की एकतर हे लिनियर स्ट्रक्चर आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये इन्फिनिटी मोलेक्युल, तर इन्फिनिटी ॲक्सिस तर नसणार आहे, ठीक आहे. याच्यामध्ये एकच C3 प्रेझेंट आहे ना, त्याला कोणता C2 परपेंडिक्युलर प्रेझेंट आहे, त्यामुळे आपण Cच लिहिणार, ठीक आहे. जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे तो 3 आहे. त्याच्यामध्ये कोणता प्लेन प्रेझेंट आहे तर प्रिन्सिपल ॲक्सिस कंटेनिंग प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये सिग्मा व्ही प्रेझेंट आहे, त्यामुळे याचा पॉईंट ग्रुप काय आला, C3V पॉईंट ग्रुप आला, बरोबर आहे. अमोनियाचं बघा, जसं मी मगाशी बोललेली की जर टेट्राहेड्रल जिओमेट्री असेल तर नेसेसरी नाही की त्याचं पॉईंट ग्रुप पण टेट्राहेड्रलच येणार आहे. अमोनियाची जिओमेट्री टेट्राहेड्रल आहे, पण त्याचं पॉईंट ग्रुप काय निघाला, C3V निघाला, ठीक आहे. अगेन जर बेन्झिनच्या बाबत बघितलं तर बेन्झिन प्लेनार स्ट्रक्चर आहे बट लिनियर नाही, बरोबर आहे. सो आपल्याला माहिती आहे याच्या सेंटरमधून C6 पास होतो, त्याच्यामुळे आणि त्याच्या प्रत्येक ॲक्सिसमधून आपल्याला एक परपेंडिक्युलर C2 पण पास होतो. C2 जर पास होतो आहे फ्रॉम सेंटरच्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर, म्हणजे डेफिनेटली डी प्रेझेंट आहे. प्रिन्सिपल ॲक्सिस आपली 6 आहे, आणि याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, सिग्मा व्ही पण प्रेझेंट आहे, सिग्मा एच पण प्रेझेंट आहे. मग व्ही आणि एच दोघं प्रेझेंट असतील तर आपण काय बोलतो, एच इज प्रेझेंट, त्यामुळे सिग्मा एचमुळे D6H इज द पॉईंट ग्रुप, बरोबर आहे. बेन्झिनचं पॉईंट ग्रुप काय, D6H इज द पॉईंट ग्रुप, बरोबर आहे. नेक्स्ट इज ट्रान्स N2F2. ट्रान्स N2F2मध्ये आपल्याला माहिती आहे की फ्रॉम सेंटर काय करतो, फ्रॉम सेंटर C2 पास होतो, लिनियर हे स्ट्रक्चर नाही आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कोणताही C2 प्रेझेंट नाही आहे. मग जर C2 प्रेझेंट नाही म्हणजे आपण डी लिहिणार का, नाही, काय लिहिणार, C लिहिणार. प्रिन्सिपल ॲक्सिस काय आपलं 2, आणि ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसलाच कंटेनिंग काय आहे, फ्रॉम सेंटरमधूनच आपण काय करतो आहे त्याला बरोबर फुटबॉल लाईक आपण काय करतो आहे, कट करतो आहे, बरोबर आहे. त्यामुळे जर परपेंडिक्युलर आहे तर परपेंडिक्युलर म्हणजे काय, सिग्मा एच प्रेझेंट आहे, त्यामुळे याच्यामध्ये कोणता पॉईंट ग्रुप आहे, C2H पॉईंट ग्रुप इज प्रेझेंट, बरोबर आहे. एवढ्यावरती आलो. नाव नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे आपला अल्कीन, बरोबर आहे. अल्कीनमध्ये आपल्याला माहिती आहे फ्रॉम सेंटरमधून एक C2 पास होतो आणि त्याच्या परपेंडिक्युलर C2s आर प्रेझेंट, बरोबर आहे. परपेंडिक्युलर C2 पण प्रेझेंट आहे, त्यामुळे आपल्या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या परपेंडिक्युलर C2 प्रेझेंट आहे, त्यामुळे डी लिहिलं. आपली प्रिन्सिपल ॲक्सिस किती आहे, 2ची आहे, बरोबर आहे. आणि याच्यामधून कोणता प्लेन पास होतो याच्यामधून, तर बघा आपली प्रिन्सिपल ॲक्सिस फ्रॉम सेंटर आहे, आणि जर प्रत्येकाला आपण फुटबॉलसारखं इमॅजिन केलं तर त्याच्यामध्ये वरचा हायड्रोजन आणि खालचा हायड्रोजन कट होतो, त्यामुळे याच्यामध्ये H प्रेझेंट आहे, सिग्मा H प्रेझेंट आहे, त्यामुळे आपली फायनल स्ट्रक्चर काय बनलं, D2H
पॉईंट ग्रुप इज अ प्रेझेंट. ठीक आहे. सो अशा पद्धतीने फक्त 3 सिमेट्रीज आपल्याला जरी माहिती असतील तरी आपण काय करू शकतो, पॉईंट ग्रुप इझिली लिहू शकतो. नेक्स्ट इज क्लोरीन. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्या फ्रॉम सेंटरमधून ॲक्सिस जाऊ शकत नाही. बरोबर आहे. फक्त एकच C2 याच्यामध्ये प्रेझेंट आहे जो मी इथून पास केला. तर क्लोरीनपासून जर मी पास केला तर एकच C2 प्रेझेंट आहे आणि त्याला कोणता परपेंडिक्युलर C2 पण प्रेझेंट नाही. त्याच्यामुळे डेफिनेटली याच्यामध्ये D तर आपण लिहिणार नाही, आपण काय लिहिणार C. याचा प्रिन्सिपल ॲक्सिस काय 2 आणि जो ॲक्सिस मी पास केला आहे त्याच्याच अलॉंग जर मी प्लेन ड्रॉ केला तर तो प्लेन काय असू शकतो, याच्यामध्ये प्रेझेंट असू शकतो. त्यामुळे याच्यामध्ये C2 आणि V सिग्मा V प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे याचा पॉईंट ग्रुप काय झाला, C2V झाला. ठीक आहे. सिमिलरली हे जे CH3I जे स्ट्रक्चर आहे हे कशासारखे, अमोनियासारखे. बरोबर आहे. सो अमोनियासारखं आहे त्याच्यामुळे त्याचा जो पॉईंट ग्रुप आहे तो पण कशासारखा आहे, अमोनियासारखाच आहे. अमोनियाचा पॉईंट ग्रुप काय होता, C3V. बरोबर आहे. हा पण काय आहे, अमोनियासारखंच आहे. सेम POCl3 पण काय आहे, सेम अमोनियासारखंच आहे. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये C3V पॉईंट ग्रुप आहे. त्याच्यामुळे 12 आणि 13मध्ये काय C3Vच पॉईंट ग्रुप्स आहेत. नाव जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामध्ये बघा काय आहे, याच्या सेंटरमधून एक C2 पास होऊ शकतो. बरोबर आहे. याच्या सेंटरमधून C2 पास होऊ शकतो की हा या Xसोबत रिफ्लेक्ट करेल. त्याच्याच सोबत एक C2 सुद्धा परपेंडिक्युलर प्रेझेंट आहे. कसा, जर मी बरोबर इथून ॲक्सिस पास केला तर हा या Xला काय करू शकतो, रोटेट. हा या Xला काय करू शकतो, रोटेट करू शकतो. बरोबर आहे. सो अशा पद्धतीने याच्यामध्ये जे आपला प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याला परपेंडिक्युलर काय आहे, C2 प्रेझेंट आहे. मग जर C2 प्रेझेंट असेल तर आपण काय बोलतो, D प्रेझेंट आहे. याचा सेंट्रल पॉईंट काय होता, C2 होता. बरोबर आहे. त्यामुळे याची प्रिन्सिपल ॲक्सिस काय आली, 2 आली. बरोबर आहे. आणि जे आपण C2s बघितले होते, जो प्लेन आहे तो कसा आहे, बिटवीन द ॲटम आहे. बरोबर आहे ना. सो आपण शिकलो होतो DH सिग्मा V सिग्मा H आणि याच्यामध्ये सिग्मा H आणि सिग्मा D शिकलो होतो. सिग्मा D काय सांगतो की जर 2 ॲटमच्या मधून प्लेन पास होत असेल तर तो काय असतो, सिग्मा D असतो. बरोबर ना. म्हणून याच्यामध्ये कोणता ॲक्सिस याच्यामध्ये कोणता पॉईंट ग्रुप प्रेझेंट आहे, D2D पॉईंट ग्रुप इज प्रेझेंट. ठीक आहे. 14व्या मोलेक्युलमध्ये. नाव 15th मोलेक्युलमध्ये काय, याच्या सेंटरमधून प्रिन्सिपल ॲक्सिस पास होते C2ची. बरोबर आहे. याच्यामध्ये काय आहे, C2 काय आहे, कोणताच C2 याच्या परपेंडिक्युलर कोणताही C2 काय नाही आहे, प्रेझेंट नाही आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये कोणताही, जर मी हा C2 पास केला तर तो काय करतो, ह्या वरच्या Xना खालच्या बाजूला टाकेल. बरोबर आहे. जे की इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे याला परपेंडिक्युलर C2 नाही आहे. जर परपेंडिक्युलर C2 नाही तर हा काय दाखवणार, C दाखवणार. आपले प्रिन्सिपल ॲक्सिस काय 2ची आहे आणि जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे एक्झॅक्टली तिथेच जर मी एक प्लेन पास केला तर तो ह्या वरच्या Xसोबत काय करतो, रिफ्लेक्ट करतो. म्हणजे याच्यामध्ये सिग्मा V प्रेझेंट आहे. सो हे जे 15वं मोलेक्युल आहे त्याचा काय पॉईंट ग्रुप आहे, C2V इज द पॉईंट ग्रुप. ठीक आहे. सिमिलरली जो 16th मोलेक्युल आहे, 16th मोलेक्युलमध्ये काय आहे की समजा मी नॅफ्थलिन घेतलं तर नॅफ्थलिनच्या सेंटरमधून पण एक C2 पास होतो आणि त्याला परपेंडिक्युलर 2 C2सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. मग जर परपेंडिक्युलर C2 प्रेझेंट आहे म्हणजे आपण काय लिहिणार, D. प्रिन्सिपल ॲक्सिस कितीचा होता, आपला 2चा होता. बरोबर आहे. आणि जर जो सेंटरवाला आपला जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याच्या जर आपण परपेंडिक्युलर प्लेन पास केलं तर तो पण काय होऊ शकतो, इझिली पास होऊ शकतो. त्यामुळे सिग्मा H याच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्यामुळे याचा पॉईंट ग्रुप काय झाला, D2H पॉईंट ग्रुप इज अ प्रेझेंट. ठीक आहे. सिमिलरली जसं मी मगाशी बोलली होती CH4 टेट्राहेड्रल स्ट्रक्चर होतं, तसंच एक क्वेश्चन विचारला गेला जो गेटमध्ये विचारला गेला होता. द नंबर ऑफ C2s प्रेझेंट इन CCl4 इज. मग तेव्हा आपण काही गोष्टी लर्न करण्यासारख्या केल्या होत्या की याच्यामध्ये 4 C3s प्रेझेंट आहेत आणि 3 C2 प्रेझेंट आहेत. याच्यामध्ये 4 तीन S4 प्रेझेंट आहेत आणि 6 सिग्मा D प्रेझेंट आहेत. हे आपण शिकलो होतो. बरोबर आहे. सो याच्याच बेसिसवरती हा क्वेश्चन विचारला आहे की नंबर ऑफ C2s प्रेझेंट इन CCl2. मग याच्यामध्ये किती C2s प्रेझेंट आहेत, 3 C2s प्रेझेंट आहेत, जस्ट लाईक मिथेन. बरोबर आहे. सो हा एक क्वेश्चन विचारला गेला होता गेटमध्ये. नेक्स्ट इज विच ऑफ द फॉलोइंग बिलॉंग्स टू NH3 पॉईंट ग्रुप. मग NH3चा पॉईंट ग्रुप काय होता, C3V.
BF3चा आपण पॉईंट ग्रुप मगाशीच फाइंड केला आहे, जो किती आहे D3H CH4चा काय टेट्राहेड्रल काय सांगितलेलं की त्याची जिओमेट्री पण टेट्राहेड्रल आहे आणि त्याचा पॉईंट ग्रुप पण टेट्राहेड्रल आहे. CH3OH मध्ये काहीच सिमेट्री नाही, कारण की प्रत्येक वेळी काय होणार, OHची डिरेक्शन चेंज होणार, त्यामुळे त्याच्यामध्ये कोणताच पॉईंट ग्रुप नाही आहे. आणि NH3चा पॉईंट ग्रुप काय C3V. CHCl3 पण कसा होता, वरती H, मध्ये सेंटरला C, इथे Cl, इथे Cl आणि इथे Cl. हा कशासारखा, अमोनियासारखा. याच्यातून C3 पास होईल, त्याच्यानंतर त्याला परपेंडिक्युलर ॲक्सिस प्रेझेंट नाही आहेत, त्याच्यामुळे C आपण बोलणार C प्रेझेंट आहे, याच्यामध्ये परपेंडिक्युलर C2 नाही आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये C लिहिणार. याचा प्रिन्सिपल ॲक्सिस इज 3 आणि सेम जर त्याच्याच अलॉंगनी जर याच्याच अलॉंग जर प्लेन पास केला तर C3V मिळतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे जो CH3 आहे त्याच्यामध्ये C3V पॉईंट ग्रुप प्रेझेंट आहे. सिमिलरली जर NSF3 मध्ये जर विचारलं तर NSF3 पण कशासारखा दिसतो आहे, अमोनियासारखं स्ट्रक्चर दिसतो आहे, त्यामुळे याचा पण पॉईंट ग्रुप काय आहे, C3Vच आहे. सिमिलरली IF7 मध्ये काय बघा, IF7 मध्ये जर मी या वरच्या Fपासून खालच्या Fपर्यंत फ्रॉम सेंटर जर एक ॲक्सिस पास केला तर तो C5 पास करेल, बरोबर आहे. त्याच्याच परपेंडिक्युलर मला इथे ॲक्सिस दिसतात, जे काय करतात बघा, 5 डिरेक्शनमध्ये ना आपण काय शिकलेलो की याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, C5 प्रेझेंट असतं आणि त्याच्या परपेंडिक्युलर 5 C2s असतात, म्हणजे परपेंडिक्युलर C2 याच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे परपेंडिक्युलर C2 प्रेझेंट आहे म्हणजे D, प्रिन्सिपल ॲक्सिस काय आपला 5, बरोबर आहे. आणि जर बरोबर ह्या 5 जो आहे पेंटागॉन आहे त्याला जर मी फुटबॉलसारखं कट केलं तर वरती एक हाफ तयार होईल, खाली एक हाफ तयार होईल, म्हणून फ्रॉम सेंटर काय होतं आहे, जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याला बरोबर परपेंडिक्युलर एक प्लेन प्रेझेंट आहे, म्हणून सिग्मा H प्रेझेंट आहे, म्हणून याचा पॉईंट ग्रुप काय झालं, D5H पॉईंट ग्रुप इज अ प्रेझेंट. सिमिलरली PCl5 मध्ये काय आहे, PCl5 मध्ये आपल्याला माहिती आहे फ्रॉम सेंटर C3 प्रेझेंट आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याला पास होणाऱ्या C2s पण प्रेझेंट आहेत, त्याच्यामुळे D कॅटेगरी येणार. D कॅटेगरी प्रिन्सिपल ॲक्सिस इज 3 आणि जसं मगाशी एक्झाम्पल दिलं की आपण सँडविचला जसं आपण ह्या क्लोरीन आणि या क्लोरीनला बरोबर कट केलं तर ते क्लोरीन हाफमध्ये डिवाईड होतील, त्याच्यामुळे वरचा हाफ आणि खालचा हाफ सेम दिसेल, त्यामुळे इट इज सिग्मा D, त्यामुळे D3 आणि सिग्मा H इज प्रेझेंट, बरोबर आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण पॉईंट ग्रुप फक्त 3 पॉईंट्सच्या बेसिसवरती काय करू शकतो, फाइंड करू शकतो. आणि याचे काही डिटेल एक्सप्लेनेशन, डिटेल एक्झाम्पल्स आहेत जे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार. थँक्यू.